सोलापुरातील महिला विडी कामगारांना प्रायव्हेट फंड व पेन्शन लाभार्थी कामगारांचे खासगी दलालामार्फत होत असलेल्या फसवणूक व आर्थिक लूट थांबविण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रणित महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने सोलापुरातील सर्व विडी कंपनी व्यवस्थापकांना निवेदन देण्याची मोहीम सुरू आहे। त्या अंतर्गत लंगर विडी कंपनी व्यवस्थापकांना सदरील विषयी निवेदन देण्यात आले असल्याची माहिती महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेश अध्यक्ष विष्णू कारंपुरी महाराज यांनी प्रसिद्धीस दिली आहे। लंगर विडी कंपनीचे व्यवस्थापक बुगडे साहेब यांना देण्यात आलेल्या निवेदनात सदरील विषयास अनुसरून विनंती करण्यात येते की आपल्या विडी कंपनीत काम करणाऱ्या महिला विडी कामगार रिटायर झाले किंवा स्वेच्छानिवृत्ती राजीनामा दिलेल्या कामगारांना केंद्रीय कामगार मंत्रालयाच्या प्रायव्हेट फंड विभागाकडून पेन्शन व प्रायव्हेट फंड मिळतो। या कामगारासाठी आपल्या कंपनीकडून नेमणूक केलेल्या प्रायव्हेट फंड सल्लागार काम पाहतात। असे असताना कंपनीतील कर्मचारी, ब्रांच मॅनेजर, चेकर, पानवाला, तंबाखूवाला व इतर कर्मचारी त्यांच्या हितसंबंधित असलेल्या माणसाकडे महिला कामगारांना जाण्यास सांगतात। यामुळे विडी कामगारांची आर्थिक लुबाडणूक होत आहे। तरी माननीयांना विनंती आहे की आपल्या कंपनीतील ब्रँच कर्मचाऱ्यांकडून होणारा असे गैरप्रकार थांबवून विडी कामगारांचे होणारे आर्थिक नुकसान थांबावे ही विनंती असे नमूद करण्यात आले आहे। विष्णू कारंपुरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात रेखा आडकी, विठ्ठल खोराटकर, गुरुनाथ कोळी, गणेश मंता, श्रीधर आडकी, पप्पू शेख आदी उपस्थित होते।